काही तासांमध्ये तुमची लिपस्टिक निघून जाते. खाल्लं का पिल्लं का त्या ग्लासला किंवा कोणत्या पण ऑब्जेक्टला तुमची लिपस्टिक लागते आणि तुमची लिपस्टिक निघून जाते. काही काही वेळा तर काय होतं, फक्त मधली लिपस्टिक गायब होते, बाकीची तशीच राहते. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ना, व्हिडिओ सेव्ह करून ठेव. आजच्या व्हिडिओमध्ये लिपस्टिक लॉंग लास्टिंग कशी ठेवायची आणि ती जास्त काळ टिकून कशी ठेवायची, साध्यातली साधी लिपस्टिक सुद्धा लॉंग लास्ट कशी असली पाहिजे हे तुला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर सर्वात पहिले आपण प्रिपरेशन करूया. जसं आपण फाउंडेशन साठी प्रिपरेशन करतो तसं सुद्धा लिपस्टिक लावायच्या आधी लिपला प्रिपरेशनची गरज असते. तर सर्वात पहिले तुम्हाला कोणतं पण लिप बाम घ्यायचं आहे आणि ते तुमच्या लिप्सवर अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमचे लिप्स डिहायड्रेटेड नाही राहणार आणि लिप्सला जे लिपस्टिकला क्रॅक्स पडतात बघा लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर, ते सुद्धा नाही पडणार याच्याने. लिप बाम लावल्या तुम्हाला तुमची लिपस्टिक अप्लाय करायची नाहीये, कारण की काय होतं माहिती, लिप बाम हे हायड्रेटेड असतं, त्याच्यावरती ते थोडंसं ऑइली राहतं. लिप बाम वरती आपण लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर ती लिपस्टिक निघून जायचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून लिप बामला 5 मिनिटं आधी लावून ठेवायचं आणि आपण तुम्ही लिपस्टिक अप्लाय करायला सुरुवात करणार तेव्हा थोडंसं टिश्यू पेपरने एक्स्ट्राचं जे लिप बाम आहे ते आपण काढून टाकणार आहोत, जेणेकरून लिपस्टिक प्रॉपरली सेट होईल तुमच्या लिप्सवरती. टॉवेल घेणार आहे आणि टॉवेलच्या हेल्पने एक्स्ट्राचे जे लिप बाम आहे ते रिमूव्ह करणार आहे. जास्त प्रेशर नका देऊ, फक्त ओके अशा पद्धतीने, जेणेकरून तुमची जी लिपस्टिक आहे ती तशीच्या तशी राहील. लिपस्टिक छान उठून दिसण्यासाठी मी कन्सिलर वापरते नेहमी, जेणेकरून लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहील, कारण की कन्सिलर हे लिपस्टिकचं एक बेस म्हणून काम करतं. ओके, ब्युटी ब्लेंडरने याला ब्लेंड करायचं आहे. लिपस्टिक लावायच्या आधी लिप लाईन करायची आहे, जेणेकरून इकडे तिकडे खाली वर लिपस्टिक जाणार नाही आपली. लिप लाईन लावताना कसं अप्लाय करायचं आहे, वरचे जे कॉर्नर्स आहेत ते आणि खालची. ओके, हे बघा ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा अप्लाय करायचे आहे. ठीक आहे, असं लावून झाल्यावरती जे कॉर्नर्स आहे मग ते यांना जॉईन करायचे आहे. झालं. तर याच्यावरती बारी येते की आम्ही मॅट लिपस्टिक लावू का लिक्विड लिपस्टिक लावू. आमचे होठ खूप ड्राय पडतात. थांबून घ्या इथेच, कारण की जर तुमचे होठ ड्राय पडत असेल तर मॅटच लिपस्टिक वापरायची आहे किंवा ग्लॉसी लिपस्टिक. जास्त शहाणपणा करून लिक्विड लिपस्टिक वापरू नका. ओके, तर आता मी बघा इथे 4 in 1 माझी लिपस्टिक आहे, ती सेंटरला अप्लाय करून घेते. भरपूर जणी काय करतात, हे लावलं ना खालच्या लिपचा शेप आणि वरच्या लिपचा शेप वेगळा आहे पूर्णपणे, असं करता आहे. असं नाही करायचं. खाली लिपस्टिक लावल्यानंतर वरची लिपस्टिक वेगळ्या पद्धतीने लावायची आणि लिपस्टिक लावल्यानंतर ओठांना असं गोल करून मधल्या साईडला पण लावायची आहे, कारण की आपण जेव्हा बोलतो ना मध्ये लिपस्टिक नसते तर ते खूप विचित्र दिसतं. तर हिला तर तुम्ही लॉंग लास्टिंग कसं करणार सेजल, लॉंग लास्टिंग तर ही होत नाही. कोण बोललं. आता ही लिपस्टिक राहू द्यायची आहे आणि लूज पावडर लावायची हिच्यावरती, जेणेकरून टिश्यू घेऊन तुम्ही लूज पावडर लावू शकतात किंवा अशी पण लावू शकता. झाली का बघा, ट्रान्सफर प्रूफ झाली ही लिपस्टिक. तुमचे लिपस्टिक ड्राय असून सुद्धा तुम्हाला लिक्विड लिपस्टिक लावायचे लॉंग लास्टिंग साठी. तर ही लिपस्टिक लावून झाली. लूज पावडर न लावता त्या लिपस्टिक वरती लावायची आहे तुम्हाला लिक्विड लिपस्टिक, जेणेकरून ओठ ड्राय सुद्धा नाही होणार आणि तुमची लिपस्टिक तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावून तुमचे लिपस्टिक जास्त लॉंग लास्टिंग करू शकतात. ठीक आहे, आता ही लिपस्टिक लावली आहे, याच्यावरती मी लिक्विड लिपस्टिक लावणार आहे मॅट लिपस्टिक वरती. ही लिपस्टिक ड्राय होऊ द्यायची आहे आणि मग याच्यावरती आपण परत छोटीशी स्टेप करणार आहे, जेणे लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहते. किती झालेले आहे, तर आता आपण सेम पद्धत घ्यायची आहे. लूज पावडर घेऊन हातावर एक्स्ट्राचा प्रोडक्ट रिमूव्ह करायचा आहे. झाली आहे आपली लिपस्टिक लॉंग लास्ट. चेक करू शकता तुम्ही, लिपस्टिक बिलकुल निघत नाही. आता तुम्ही काही पण खा प्या, काहीच नाही होणार तुमच्या लिपस्टिकला. बिंदास राहा. अशाच खूप सारे मेकअप आणि ब्युटी टिप्स साठी सेजल्स ब्युटी ब्लिसला फॉलो करा, कारण की खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र प्रकारचे हॅक्स मेकअप ब्युटी टिप्स तुमच्यापर्यंत सेजल घेऊन येते, पण ते खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, लक्षात ठेवा.